नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत साप चावल्यावर काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे आणि कोणत्या गोष्टी केल्यामुळे जीव धोक्यात येऊ शकतो याबद्दल आपण संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर आज भारतामध्ये आपण पाहूया. भारतामध्ये गेल्या 2000 पासून ते 2019 पर्यंत जवळजवळ 12 लाख जणांचा मृत्यू हा सर्पदंशामुळे झाला आहे. याचे प्रमाण भारतामध्ये खूप जास्त आहे, तर आपण काळजी घेणे खूप गरजेचं आहे आणि आपल्या सर्वांना प्रथम उपचार माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे. तर सर्वप्रथम साप चावला आहे हे कसे ओळखायचे, तर त्यासाठी साप चावलेल्या ठिकाणी दोन सापाचे तुम्हाला खुणा दिसू शकतात. दात आतमध्ये स्किनमध्ये त्वचेमध्ये दात गेल्याच्या दोन खुणा दिसू शकतात. त्यावरून तुम्ही ओळखू शकता साप चावला आहे, किंवा तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहता आणि त्यानंतर तिथली जागा आहे तर तिथे सूज यायला सुरुवात होते, किंवा पेशंटला चक्कर येते, पेशंटला मळमळ होते, किंवा पेशंटला श्वास घेण्यास त्रास होतो, किंवा काही कंडिशनमध्ये पेशंटच्या ज्या या पापण्या आहेत आपल्या त्या खाली पडून जातात. तर व त्यानंतर तो जो भाग आहे त्या भागामध्ये वेदना, अत्यंत असह्य अशा वेदना होतात. अगदी सहन होणार नाही अशा वेदना, जास्त प्रमाणात वेदना होतात. तुम्ही या सगळ्या लक्षणांवरून ओळखू शकता की स्नेक बाईट झाला आहे, किंवा जर तुम्ही साप पाहिला नसेल तर. आणि जर साप पाहिला असेल तर नक्कीच तुम्ही शुअर आहात की साप चावला आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय करायला पाहिजे. जर साप चावला असेल तर सर्वप्रथम सर्वांना भीती वाटते. साप पाहिल्यानंतरही आपल्याला भीती वाटते, परंतु घाबरून न जाता त्या परिस्थितीत शांत राहणे खूप महत्त्वाचं आहे. आणि यामागे एक कारणही आहे. जसे तुम्ही घाबरता तुमची हार्टबीट वाढतात, आणि हार्टबीट वाढल्यामुळे तुमच्या शरीराचे ठोके वाढल्याच्या नंतर तुमचा जो रक्तप्रवाह आहे तो अगदी जोराने होण्यास सुरुवात होते. आणि वेगाने रक्तप्रवाह झाला की ज्या भागात विष पसरले आहे तो अगदी वेगाने पूर्ण शरीरामध्ये पोहोचून जाते. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये पेशंटला स्थिर ठेवणे अगदी खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर हाताला जर चावला असेल किंवा पायाला चावला असेल, म्हणजे ज्या भागाला साप चावला असेल तो भाग अगदी स्थिर ठेवणे महत्त्वाचं आहे. त्या भागाची जास्त हालचाल होऊ न देणे महत्त्वाचं आहे. जर हातामध्ये अंगठी, बांगडी किंवा घड्याळ वगैरे असेल, किंवा दोरा वगैरे असेल काही बांधलेला, तर तो काढून टाका. कारण जर हात म्हणजे सूज जर आली तर त्या भागामध्ये ते काढणे तुम्हाला काढता येणार नाही, किंवा सूज खूप जास्त झाल्यामुळे आणि ते फसून जाईल आणि त्यामुळे तुमच्या त्या भागाचा रक्तप्रवाह बंद होईल. आणि जर पॉसिबल असेल तर लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स बोलवा जर पॉसिबल असेल तुमच्या भागामध्ये. आणि जर नसेल तर तुम्ही स्वतःहून ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. जेवढ्या लवकर जाता येईल तेवढ्या लवकर हॉस्पिटलमध्ये. यामध्ये काय असतं की पहिला 1 तास असतो, ज्याला आपण गोल्डन हावर्स म्हणतो प्रथम उपचारामध्ये. त्या 1 तासामध्ये तुम्हाला जितक्या लवकर हॉस्पिटलपर्यंत जाता येईल किंवा ट्रीटमेंट अवेलेबल करून घेता येईल तितक्या लवकर घेणे जास्त गरजेचे असते. आता आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचे की काय करायला नको. तर जी जखम आहे तर ती कापायची नाहीये. कारण जखम कापतो तर आपण एकदम विचित्रपणे आडवी तिडवी कापतो, किंवा अधिकच्या चिन्हामध्ये कापतो. अशामुळे काय होतं, तिथे जास्त ब्लिडिंग होते, किंवा ब्लड स्राव जास्त प्रमाणात होतो. साप जेव्हा चावतो तेव्हा त्याचे दात आपल्या स्किनमधून, त्वचेमधून डायरेक्टली रक्तामध्ये त्याचं जे विष असतं ते रक्तामध्ये जातं. ते आपल्या इथे स्किनमध्ये राहत नाही. त्यामुळे ते एका जागेवर नसतं. त्यामुळे तिथली जागा कापून काहीही उपयोग होत नाही. आणि मेन म्हणजे डॉक्टरांना ट्रीटमेंट करायला प्रॉब्लेम येऊ शकतो. डॉक्टरांना दात ओळखता येत नाहीत, किंवा ॲक्च्युअल किती खोल दात आहेत किंवा कसे आहेत ते ओळखता येत नाही. त्यामुळे जखम अजिबात कापू नका. आपण मूवीमध्ये सीन पाहतो जसे की तोंडाने वगैरे रक्त शोषून घेणे दुसऱ्या व्यक्तीने किंवा स्वतःच. तर प्लीज असं काही घरी करू नका, कारण त्याने काही होत नाही, किंवा असे प्रकार घरी करण्यामध्ये वेळ तुम्ही वायाला घालू नका. त्याचबरोबर त्या भागामध्ये अगदी घट्ट अशी दोरी किंवा पट्टी बांधू नका. तुम्हाला जर बांधायचीच आहे तर तुम्ही एकदम वरती एक बोटाच मध्ये ठेवून एखादी पट्टी वगैरे त्यावर बांधा, जेणेकरून त्या भागाचा रक्तप्रवाह धीमा होईल, हळू होईल, ना की पूर्णपणे बंद होईल. जर त्या भागाचा रक्तप्रवाह जर पूर्णपणे बंद झाला, जसे की तुम्ही इकडे एकदम अशी पॅक जर पट्टी वगैरे बांधली, दोरी बांधली, आणि इकडचा रक्तप्रवाह बंद झाला, तर त्या व्यक्तीचा हात सुद्धा निकामी होऊ शकतो, किंवा हा हाताचा भाग निकामी होऊ शकतो. कारण
तिकडच्या साईडला रक्तप्रवाह पोहोचणारच नाही किंवा ऑक्सिजन पोहोचणारच नाही. त्यामुळे प्लीज कृपया अशी एकदम जोराची दोरी वगैरे तिकडे बांधण्याचा प्रयत्न करू नका. यावर कुठलेही घरगुती लेप वगैरे लावत बसू नका किंवा झाडपाल्याचं औषध वगैरे लावू नका. त्यावरती लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. आणि माझं एक पर्सनल सजेशन आहे की मोस्ट ऑफ टाईममध्ये सर्पदंश हा आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला भेटतो. जसे की शेतामध्ये काम करताना शेतकऱ्यांना सर्पदंश होण्याचे खूप सगळे उदाहरणं आहेत. तसेच आज आजूबाजूच्या परिसरामध्ये, घराच्या परिसरामध्ये वगैरे सर्पदंश किंवा सर्पदंश होण्याचे चान्सेस असतात. तर माझं एक सजेशन आहे, गावाकडचे लोक मी पाहिले आहेत, माझ्या स्वतःच्या पर्सनल अनुभवामधून पाहिले आहेत की अगोदर दवाखान्यामध्ये घेऊन न जाता अगोदर मंदिरामध्ये घेऊन जातात किंवा त्यांची जिकडे श्रद्धा आहे तिकडे ते घेऊन जातात किंवा कुठल्या बाबा भोंदू बाबाकडे वगैरे अशा प्रकारे घेऊन जातात. तर माझं एक सजेशन आहे की पहिले 1 तासामध्ये तुम्हाला होईल तितक्या लवकर तुम्ही जवळच्या सरकारी दवाखान्यात, प्रायव्हेट हॉस्पिटल कुठेही घेऊन जावा, तिकडे अँटीव्हेनम हे अवेलेबल असतं. आणि त्यानंतर तुमची स्थिती म्हणजे कंडिशन नॉर्मल झाल्याच्या नंतर किंवा डिस्चार्ज झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही रिटर्न घरी याल त्यावेळेस तुम्ही जाऊन तुमची जी काही श्रद्धा आहे, ज्या देवावर श्रद्धा आहे त्या मंदिरात तुम्ही जाऊ शकता. परंतु अगोदर मंदिरात न जाता हॉस्पिटलमध्ये जाणे हे खूप गरजेचे आहे. आणि माझं पर्सनल सजेशन आहे, प्लीज तुम्ही होईल तितक्या लवकर पहिले 1 तासामध्ये हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. योग्य प्रथम उपचार आणि वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचणे हा एक जीव वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मी प्रतीक्षा गर्जे, नर्सिंग ऑफिसर. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अजून कुठल्या टॉपिकबद्दल तुम्हाला व्हिडिओ हवी असेल तर नक्की कमेंट करा. आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट्स असतील, अजून काही डाऊट असतील तर नक्की मला सांगा, मी त्याचा नक्की रिप्लाय करेल. थँक्यू.